अजून फक्त 1 मिनिट, अजून काही स्टुडंट जॉईन होतात का बघूया. त्यानंतर मग आजचं लेक्चर सुरू करूया. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आपण आपल्या सिलेबस मधला सेकंड चॅप्टर बघतोय, त्याचं नाव आहे डिडक्टिव्ह प्रूफ. याच्यामध्ये काल आपण काय केलं, डिडक्टिव्ह प्रूफ म्हणजे बेसिक मिनिंग काय आणि 9 रूल ऑफ इन्फ्लुएन्स बघितले होते. आता आपण काय करूया, हे रूल नक्की आपण कसे वापरायचे. डिडक्टिव्ह प्रूफ असेल त्या प्रकारचा जर क्वेश्चन आला एक्झाम मध्ये, तर अशा आपण तो कसा सॉल्व्ह करायचा, कशी ती वाक्य अरेंज करायची त्यात समजून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा काय करायचंय बघा, दी प्रिमाइसेस मस्ट बी लिस्टेड अँड नंबर्ड. सिलोइझम मध्ये आपण ज्यावेळी कन्क्लुजन काढत होतो, त्या कन्क्लुजनची व्हॅलिडिटी शोधत होतो, त्यावेळी आपण कधी नंबरिंग करत नव्हतो. इकडे काय करायचंय, तुमच्या क्वेश्चन मध्ये जेवढ्या प्रिमाइसेस आहेत त्या तुम्ही अरेंज करून घ्यायचे आणि त्यांना नंबर्स द्यायचे आहेत. त्यानंतर पुढे काय करायचंय, दी कन्क्लुजन इज टू बी पुट टू दी राईट ऑफ दी लास्ट कॉलम अँड सेपरेटेड बाय स्लँटिंग लाईन. याचा अर्थ काय, हे तुम्ही जे काही प्रिमाइस आहेत, जे काही तुम्हाला प्रश्नात दिलेली वाक्य आहेत ती एका खाली एक लिहून घेतली. त्यानंतर करायचंय काय, सगळ्यात शेवटी जे वाक्य असेल त्याच्या पुढे स्लँटिंग लाईन येईल, ऑब्लिक येईल आणि त्यानंतर जे काय कन्क्लुजन त्यांनी तुम्हाला काढायला सांगितले ते घ्यायचं आहे. एवढं करून झालं तर आपण पुढे काय करायचंय, या कन्क्लुजन पर्यंत पोहोचण्यासाठी जी काही वाक्य लिहिणार आहोत त्याला नंबर कंटिन्यू करून 4, 5, 6, 7 जे काही तुमचे टाकायचे आहे आणि त्याला जो काही रूल आपण अप्लाय करणार आहोत तो त्याच्या उजवीकडे लिहायचा आहे. आता मी ऍक्च्युअल एक्झाम्पल घेऊ, त्यावेळी तुमची एक गोष्ट लक्ष देईल. समजा क्वेश्चन मध्ये दिला असेल सी ऑर डी, सेकंड प्रिमाइस आहे नॉट सी, थर्ड आहे डी देन ई आणि कन्क्लुजन आहे देअर फोर ई. मग करायचंय काय, पहिल्यांदा तुम्ही 3 प्रिमाइस एकाखाली एक लिहून घेतल्या. त्यानंतर काय केलं, 1, 2, 3 याला नंबरिंग केलंय. लास्ट प्रिमाइस क्वेश्चन मधील जी आहे त्याच्या पुढे ऑब्लिक लिहून पुढे कन्क्लुजन दिलंय. आता करायचंय काय, तुम्हाला 3 वाक्यांचा वापर करून ई पर्यंत पोहोचायचंय. मग आता ई पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जी काही आर्ग्युमेंट तयार करणार, एलिमेंटरी आर्ग्युमेंट रूल्स ऑफ इन्फ्लुएन्स वापरून तयार करणार आहात, ती याच्या खाली लिहायची आणि नंबरिंग कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे पुढची जी काही प्रिमाइस असेल ती 4 नंबर असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल. त्याचबरोबर करायचंय काय, या ज्या काही नवीन प्रिमाइस तुम्ही तयार करणार आहात रूल ऑफ इन्फ्लुएन्स वापरून, त्यात कोणता रूल वापरून तुम्ही गेलाय त्याचा शॉर्ट फॉर्म तुम्ही उजवीकडे लिहायचा आहे. आता इकडे एक्झाम्पल बघा, सी ऑर डी, नॉट सी, डी देन ई आणि देअर फोर ई. आज तुम्हाला इकडे ई पर्यंत पोहोचायचंय, पण तुमची एक गोष्ट लक्षात येईल, या ठिकाणी सिंगल ई कुठेही नाहीये. बरोबर आहे, एक वाक्य तुम्हाला डी देन ई मिळतंय. आता डी देन ई मधून जर तुम्हाला सिंगल ई काढायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सिंगल डी पाहिजे, पण तुम्हाला सिंगल डी तरी इकडे दिसतोय का, एकटा कुठे नाही. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल, या प्रिमाइस कडे यावं लागेल. आता ही प्रिमाइस जर कन्सिडर केली तर इकडे पण डी आहे, पण तो एकटा आहे का, त्याच्यासोबत सी आहे. आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला हे जी फर्स्ट प्रिमाइस आहे त्यातून सी काढून टाकावा लागेल. तो काढला की आपल्याला सिंगल डी मिळेल. मग हा सिंगल डी जो नवीन मिळणार आहे त्याला इकडे 3 नंबर प्रिमाइस बरोबर वापरायचंय आणि ई बाहेर काढायचंय. म्हणजे इन शॉर्ट मी काय करणार आहे, पहिल्यांदा फर्स्ट प्रिमाइसचा विचार करणार आहे, मी डी ला बाहेर कसं काढू. कारण काय, डी देन ई मधून जोपर्यंत डी जात नाही तोपर्यंत ई नावाचं कन्क्लुजन येत नाही. मग मी विचार केला फर्स्ट प्रिमाइस, सेकंड प्रिमाइस, त्या डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन म्हणजे सी ऑर ई. इकडे ई हा जो काही व्ही आलेला आहे हा ऑर ला रिप्रेझेंट करतोय. मग माझ्या लक्षात आलं की काय केलं पाहिजे, डिसजंक्टिव्ह सिलोजिझम वापरलं पाहिजे. ते काय म्हणतंय बघा, ज्या ज्यावेळी ऑरचं एखादं वाक्य असेल, सी ऑर डी असेल आणि त्यापैकी एखादा घटक जर आपण डिनाय केला तर जो काही घटक राहतोय तो काय असेल, कन्क्लुजन मध्ये. याचं कारण काय, ज्या ज्यावेळी वाक्य असतं डिसजंक्शनचं त्यावेळी तिचा रूल काय म्हणतो, ऍटलीस्ट 1 मस्ट बी ट्रू. तुम्हाला 2 ऑप्शन दिले आणि जो ऑप्शन देतोय तोच म्हणतोय एखादा ऑप्शन यातील बाद झाला. मग राहिलंय काय, जे काही उरतंय तेच तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्हाला जर सी ऑर डी यापैकी एक निवडा असं सांगितलेलं असेल आणि सेकंड प्रिमाइस सांगते सी आहे तो बाद झालाय, मग राहिलाय काय, डी. तीच गोष्ट इकडे झाली, सी ऑर डी होता आणि इकडे नॉट सी म्हणजे सी बाहेर पडला, मग राहिलं काय, डी. इकडे मी काय केलं, फर्स्ट प्रिमाइस आणि सेकंड प्रिमाइस दोघांचा वापर केला आणि त्यांना रूल लावला डिसजंक्टिव्ह सिलोजिझम. मी केलं काय, इकडे लिहिलं नंबर 1, नंबर 2 आणि पुढे डी डॉट एस. याचा अर्थ काय, डिसजंक्टिव्ह सिलोजिझम. या दोघांना रूल वापरून मला काय मिळालं, तर जे काही डिसजंक्टिव्ह वाक्य होतं त्यातील एक ऑप्शन एलिमिनेट झाल्यामुळे जे काय राहिलं ते मिळालं. एक काम झालं. आता बघा, मला फक्त कन्क्लुजन मध्ये ई हवा होता, म्हणजे डी देन ई होता. बरोबर आहे, माझा डी ला सेपरेट करण्यासाठी मला सिंगल डी मिळालाय. मग आता आपण काय करायचंय, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, इम्प्लिकेटिव्ह. याच्याकडे अँटिसिडेंट आहे आणि कॉन्सिक्वेंट आहे. बरोबर आहे, मग अँटिसिडेंटला जर बाहेर काढायचं असेल तर काय केलं पाहिजे, उत्तर आहे मोडस पोनस. मोडस पोनसचा रूल काय म्हणतो,
ज्यावेळी इफ अँड देनचं वाक्य असेल म्हणजे एक्सपेरिमेंट अँड रिझल्ट असेल आणि जर तुम्ही सेकंड प्रिमाइस मध्ये एक्सपेरिमेंट अफर्म केलं म्हणजे अँटिसिडम जर अफर्म केला तर कन्क्लुजन मध्ये तुम्ही रिझल्ट घेऊ शकता. इकडे मी तीच गोष्ट केली, डी देन ई आणि सेकंड प्रिमाइस आहे डी. याचा अर्थ काय, जर आपण डी अफर्म केला जर अज्युम केला असेल तर कन्क्लुजन मध्ये ई येईल. मग इकडे मी काय केलंय, प्रिमाइस नंबर 3 आणि 4 कन्सिडर केले, त्यांचे जे नंबर लिहिले त्यानंतर लिहिलं मोडस पोनस. म्हणजे काय, ज्या जे वाक्य असतं इफ आणि देनचं, इफ नंतरचा भाग जर नेक्स्ट प्रिमाइस अफर्म करते तर देन नंतरचा भाग आपण कन्क्लुजन मध्ये घेऊ शकतो. आणि इकडे आपलं कन्क्लुजन आलंय फक्त ई, जे यांनी सांगितलं होतं. काय केलंय ते लक्षात आलंय का बघा. पुन्हा एकदा सांगतो, एक्झाम मध्ये समजा तुम्हाला 3 वाक्य दिली सांगितलं डिडक्टिव्ह ग्रुप कन्स्ट्रक्ट करा, तर आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा ती वाक्य एका खाली एक लिहून घेतली, त्यांना नंबरिंग करून घेतलं, त्यानंतर जे काही शेवटचं वाक्य असेल प्रश्नातलं त्याच्या पुढे ऑब्लिक म्हणा किंवा स्लॅन्टिंग लाईन म्हणा, त्याच्या पुढे देअरफॉर ई. आता ई पर्यंत पोहोचण्यासाठी लॉजिकली साधा विचार केला, इकडे ई कुठे आहे, थर्ड प्रपोजिशन मध्ये. मग थर्ड प्रपोजिशन किंवा थर्ड प्रिमाइस मध्ये सिंगल ई आहे का, नाही, तर डी चा त्यासोबत आहे, मग डी ला बाहेर करावं लागेल. पण सिंगल डी इकडे मिळतोय का, नाही, मग तो कुठून येणार, इकडून. पण इकडे तर डी सिंगल आहे का, सोबत सी आहे, मग मला काय करावं लागेल, सुरुवातीला हा सी याने घालवावा लागेल. मला घालवायचा कसा, तर वाक्य डिस्जंक्टिव्ह, बरोबर आहे. मग डिस्जंक्टिव्हच्या संदर्भात इन्फरन्सचा रूल कोणता आहे, तर तो डिस्जंक्टिव्ह सिलोजिझम. तो काय म्हणतो, जर तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत आणि एखादा ऑप्शन गेला तर जो काय राहतोय त्याला कन्फ्युजन मध्ये घ्या. मी या दोघांना कन्सिडर केला आणि रूल अप्लाय केला, डीएस म्हणजे डिस्टिंक्टिव्ह सिलोजिझम. त्यामुळे सी ला सी गेला आणि आन्सर जे काही डी आलं ते मी खाली घेतलं. आता मला सिंगल डी मिळालेला आहे, मग मी इकडे पुढे काय केलं, डी देन ई होता, त्यातनं डी मला काढून टाकायचा होता. म्हणजे ज्यावेळी इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन असताना एखादा घटक काढायचा असतो त्यावेळी तुम्ही मोडस पोनस किंवा मोडस पोनस वापरू शकता. रिझल्ट जर अफर्मेटिव्ह हवा असेल तर मोडस पोनस वापरा, रिझल्ट जर निगेटिव्ह हवा असेल तर मोडस पोनस वापरा. आपण काय केलं, मोडस पोनस वापरला. तो काय म्हणतोय, जर एखादा एक्सपेरिमेंट असेल आणि त्याचा रिझल्ट असेल आणि जर सेकंड प्रिमाइस एक्सपेरिमेंट अफर्म करते तर तुम्ही रिझल्ट अफर्म करू शकता किंवा कन्क्लुजन मध्ये घेऊ शकता. मग मी काय केलंय, प्रिमाइस नंबर 3 आणि 4 दोघांना कन्सिडर केली, त्यानंतर यांना रूल कोणता अप्लाय केलाय, मोडस पोनस. डी देन ई म्हणजे डी अफर्म झाल्यामुळे जे काही राहतंय ते कन्क्लुजन मध्ये घेतलं आणि अशा प्रकारे त्यांनी जो काही ई आणायला सांगितलं होता कन्क्लुजन मध्ये तो आलेला आहे. एक्झाम्पल समजलंय का बघा, एकदम साधं सोपं एक्झाम्पल आहे. या गोष्टी पाठ करायच्या नाहीत, समजून घ्यायच्या आहेत. काय शंका असतील तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूया. आता इकडे काय झालंय बघा, ए देन बी, नॉट ए देन नॉट सी, सी ऑर डी अँड ई, नॉट बी, आणि कन्क्लुजन काय, डी ऑर एफ. आता एफ इकडे आहे का कुठे, नाही आहे. मग लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती ऍड करायला सांगतात तेव्हा आपण काय करायचंय, रूल ऑफ ऍडिशन वापरायचा. तो काय म्हणतोय, एखादी गोष्ट जर खरी असेल तर त्याचं डिस्टिंक्शन कोणत्याही गोष्टी बरोबर करा, ते खरंच राहील. म्हणजे काय, सूर्य पूर्वेला उगवतो ही जर गोष्ट खरी असेल आणि मी म्हटलंय सूर्य उत्तरेला उगवतो, सूर्य पूर्वेला उगवतो ही जी काही गोष्ट आहे आणि सूर्य उत्तरेला उगवतो या जर दोन गोष्टी मी एकत्र केल्या डिस्जंक्शनने तर ते वाक्य व्हॅलिड असेल. कारण काय, ऍटलीस्ट वन मस्ट बी ट्रू. आपल्याला माहित आहे सूर्य पूर्वेला उगवतो ती गोष्ट बरोबर आहे. म्हणजे काय लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी जी काही प्रिमाइस आहे त्यामध्ये न दिलेला घटक विचारला जाईल कन्क्लुजन मध्ये, त्याच्यावेळी रूल ऑफ ऍडिशन आपल्याला वापरावा लागतो. आता विचार करा डीचा, फक्त सिंगल डी कसा बाहेर काढायचा, सी ऑर डी अँड ई, बरोबर आहे. इकडे डी आहे म्हणून सोबत सी आणि ई आहेत, मग आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला सी ला बाहेर काढावं लागेल, ई ला बाहेर काढावं लागेल आणि नंतर आपण कन्क्लुजन पर्यंत पोहोचू शकतो. माझ्यासाठी आपण काय केलंय बघा, पहिल्यांदा आपण प्रिमाइस नंबर 1 आणि 4 चा विचार केला, बरोबर आहे. 1 आणि 4 चा विचार केला आणि काय केलंय, मोडस टोलेन्स वापरलाय. आता मोडस टोलेन्स मी इकडे का वापरतो आणि 1 आणि 4 ला कन्सिडर का करतो, डायरेक्टली सी और डी आणि ई ला मी का जात नाहीये, याचं कारण लक्षात घ्या, सी आणि ई यापैकी दोघांनाही बाहेर काढण्याची माझ्याकडे सिंगल सी पण नाही आणि सिंगल ई पण नाही, बरोबर आहे. मला काय करावं लागेल, सिंगल सी कुठे ना कुठेतरी मिळवावा लागेल. तो कुठून येणार आहे, इकडून. पण इकडे तरी सी सिंगल आहे का, सोबत ए आहे, म्हणून मला काय करावं लागेल, सुरुवातीला एक सिंगल ए लागेल, ज्याच्याद्वारे मी काय करणार आहे, सी ला सिंगल करेन आणि नंतर तो सी याच्यात काढून टाकू शकेन. माझ्यासाठी मला आता काय करावं लागेल, पुन्हा एकदा अजून एक प्रश्न आहे, सिंगल ए लागेल. तो तर इकडे कुठे आहे का, नाही. मग हा ए येणार पहिल्या वाक्यातून, ए देन बी. मग मला काय करावं लागेल, इकडनं बी काढून टाकावं लागेल. मग ए मिळेल, तो यातून निघून जाईल. मग सी मिळेल, तो यातून निघून जाईल. नंतर आपण उरलेलं वाक्य प्रोसेस करायचं. मी वाक्य घेतलं फर्स्ट आणि फोर्थ. आता लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन असतं त्याच्यावेळी 2 रूल बेसिकली अप्लाय करता येतात, मोडस पोनस, मोडस टोलेन्स. जर तुम्हाला एक्सपेरिमेंटचा रिझल्ट डिनाय करायचा असेल आणि त्याद्वारे जर एक्सपेरिमेंट डिनाय करायचं असेल तर त्याच्यावेळी डिनायलसाठी आपण वापरतो रूल ऑफ मोडस टोलेन्स. तो काय म्हणतोय, एक आहे एक्सपेरिमेंट, दुसरा आहे रिझल्ट. जर एक्सपेक्टेड रिझल्ट आला नाही तर याचा अर्थ काय, एक्सपेरिमेंट हवं तसं घडलं नाही किंवा एक्सपेरिमेंट चुकीचं आहे. म्हणून मी काय केलंय,
फर्स्ट प्रिमाइस आणि फोर्थ प्रिमाइस दोघांना प्रोसेस केलं. म्हणून बघा नंबर 1, नंबर 4 आणि पुढे लिहिलंय मोडस पोनेन्स. म्हणजे काय 1 आणि 4 मी प्रोसेस केले आणि राहिलंय काय नॉट ए. हा नॉट ए कसा आलाय समजलंय का? ए होता एक्सपेरिमेंट, बी होता रिझल्ट. रिझल्ट डिनाय केल्यामुळे काय झालं, एक्सपेरिमेंट पण डिनाय झालं. आता मला सिंगल ए मिळालाय. आता आपण काय करूया, हा जो काही सिंगल ए आहे तो इकडे अप्लाय करूया आणि सिंगल सी मिळवूया. आता लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी एक्सपेरिमेंटची सुरुवात येते त्याच्यावेळी आपण मोडस पोनस वापरतो, ज्या ज्यावेळी एक्सपेरिमेंटचा रिझल्ट येतो त्याच्यावेळी मोडस पोनेन्स वापरतो. इकडे आपल्याला एक्सपेरिमेंटची सुरुवात आहे, त्याचा ए मिळालेला आहे म्हणून मी काय करतोय मोडस पोनस वापरतोय. आता हे वाक्य कसं आहे ते आधी समजून घ्या. जर ए नावाची घटना घडली नाही तर सी नावाचा रिझल्ट येणार नाही, कारण दोन्ही निगेटिव्ह आहेत. बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय, ए नावाची घटना घडली नाही एवढंच सांगायचं आहे की ऑटोमॅटिकली कन्क्लुजन मध्ये सी नावाची घटना घडली नाही. म्हणून मी काय केलंय 2 आणि 5 या दोघांना आपण प्रोसेस केलंय म्हणून 2 आणि 5 आणि रूल वापरलाय मोडस पोनस. तो काय म्हणतोय, जर तुमचा एक्सपेरिमेंट असेल तो जर सेकंड प्रिमाइस मध्ये येतोय तर रिझल्ट जो आहे तो कन्क्लुजन मध्ये येऊ शकतो. आता मला सिंगल सी मिळाला. आता काय करायचंय, हा सिंगल सी जो आहे तो इकडे वापरायचा आहे. इकडे आता कन्सिडर करताना कसं करायचंय बघा, सी हा एक ऑप्शन झाला आणि डी आणि ई हा ब्रॅकेट मध्ये आल्यामुळे दुसरा ऑप्शन झाला. जर दोघांपैकी एखादा ऑप्शन जर आपल्याला बाहेर काढायचा असेल तर रूट कोणता वापरता येईल, तर तो डिस्टिंक्टिव्ह सिलोजिझम. तो काय म्हणतोय, ज्या ज्यावेळी व्ही म्हणजे ऑर वाला वाक्य असेल त्यावेळी एखादा ऑप्शन तुम्ही डिनाय केला की ऑटोमॅटिकली दुसरा ऑप्शन जो आहे तो अफर्म होतो. म्हणजे काय तुम्हाला सी आणि दुसरा ऑप्शन होता डी आणि ई, यापैकी एखादा ऑप्शन जर मी नाही आहे असं म्हटलं तर तुमच्याकडे एकच पर्याय राहील, तो असेल डी आणि ई. आपल्याकडे आता निगेटिव्ह सी आहे का, तर लकीली आपल्याकडे आपण प्रिमाइस नंबर 2 आणि 5 प्रोसेस केल्यामुळे निगेटिव्ह सी आहे. आता आपण काय करायचंय, 3 नंबरचं प्रपोजिशन आणि 6 नंबरचं प्रपोजिशन प्रोसेस केलं. 2 ऑप्शन पैकी एक ऑप्शन गेला. राहिलंय काय डी अँड ई. आता डी अँड ई कसा आला त्याच्यापुढे मी एक्सप्लेनेशन केलंय. मी प्रिमाइस नंबर 3 घेतली आणि प्रिमाइस नंबर 6 घेतली आणि डिस्जंक्टिव्ह सिलोजिझम वापरला. त्यामुळे झालं काय, एक ऑप्शन डिलाय केल्यामुळे डी अँड ई आलं. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे ई एक्स्ट्रा झाला त्याला काढायचंय. मग आता मी काय करतोय, ज्या ज्यावेळी कंजक्टिव्ह वाक्य येतं आणि त्याचं जर एखादा ऑप्शन काढून टाकायचं असेल तर आपण वापरायचं रूल ऑफ सिम्प्लिफिकेशन. तो काय म्हणतो बघा, सिम्प्लिफिकेशनचा रूल म्हणतोय एखादं कंजक्टिव्ह वाक्य कधी खरं असेल, ज्यावेळी त्याचे दोन्ही घटक बरोबर असतील. कारण काय अँडचा वापर होतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, वाक्य ज्या ज्यावेळी ऑरचं असतं त्याच्यावेळी एक घटक बरोबर असला तरी चालू शकतो, कारण काय ऑप्शन आहेत. पण ज्या ज्यावेळी वाक्यामध्ये अँडचा वापर होतो त्याच्यावेळी मात्र दोन्ही घटक बरोबर पाहिजे, कारण अँडने त्या दोन्ही घटकांना एकत्र आणण्याचं काम केलं. आणि जर का दोन्ही घटक खरे असतील तरच अँडचं वाक्य बरोबर असेल. म्हणून हे काय म्हणतायत, जर डी अँड ई जर खरं असेल तर याचा अर्थ डी पण खरं आहे आणि ई पण खरं आहे. अशा वेळी तुम्ही काय करू शकता, याचा जो पहिला भाग आहे तो तुम्ही याचं कन्क्लुजन घेऊ शकता. म्हणजे सिंगल डी आपल्याला मिळाला. म्हणून इकडे काय केलंय, प्रिमाइस नंबर 7 लिहिलंय आणि पुढे लिहिलंय सिम्प्लिफिकेशन. एक काम झालं. आता तुम्हाला आणायचा होता एफ. एफ कुठे आहे का इकडे नाही. मग अशा लक्षात घ्या, ज्या ज्यावेळी कन्क्लुजन मध्ये असा घटक सांगतात जो अस्तित्वात नाही त्यावेळी आपण काय करायचंय, रूल ऑफ ऍडिशन वापरायचा आहे. तो काय म्हणणार आहे, जर एखादी गोष्ट बरोबर असेल तर त्याच्यासोबत कोणतेही डिस्टिंक्शन ऍड करा, ती गोष्ट बरोबरच राहणार आहे. कारण काय ऍटलीस्ट 1 मस्ट बी ट्रू. तो रूल आपण वापरला आणि केलं काय, डी ऑर एफ कन्क्लुजन कडे आपण पोहोचलेलो आहोत. समजलंय का बघा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. काही जणांना समजलं त्यांना कंटाळवाणा वाटेल, पण प्रत्येक मुलाला समजणं गरजेचं आहे. इकडे आपल्याला 4 प्रिमाइस होत्या. एक होती ए देन बी, दुसरी होती नॉट ए देन नॉट सी, तिसरी होती सी ऑर डी अँड ई, नॉट बी आणि कन्क्लुजन सांगितलेलं डी ऑर एफ. आता एफ इकडे अस्तित्वात नाही, त्याच्याकडे आपण शेवटी येऊया. मला डी सिंगल हवा होता, म्हणून इकडे सिंगल डी मिळतोय का नाही, त्याच्यासोबत सी आहे आणि ई आहे. आता या सी ला जर बाहेर काढायचं असेल तर सिंगल सी पाहिजे. पण या 1 ते 4 ला फक्त कन्सिडर करा, सिंगल सी कुठे होता का नाही. इकडे तुम्हाला ए देन सी मिळत होता. बरोबर आहे. मग इकडे आपल्याला सिंगल सी हवा असेल तर इकडच्या ए ला पण बाहेर करावं लागेल. पण इकडे आपल्याला सिंगल ए पण कुठे मिळतोय का, 1 ते 4 मध्ये नाही. मग ए कुठून आलाय, फर्स्ट प्रिमाइस मधून. मग आता फर्स्ट प्रिमाइस मधून जर मला फक्त ए हवा असेल तर पहिल्यांदा मला बी ला बाहेर काढावं लागेल. इकडे सिंगल बी मिळतोय का, बी मिळतोय. म्हणून मी काय केलं, पहिल्यांदा 1 आणि 4 ला प्रोसेस केलं मोडस पोलेन्सने, जो काय म्हणतोय ज्या ज्यावेळी तुम्ही रिझल्ट डिनाय करता एक्सपेरिमेंट पण डिनाय होते. 1 आणि 4 प्रोसेस केले, सिंगल ए मिळाला. आता आपल्याला काय करायचंय, या सी ला बाहेर काढायचं. मी काय केलं, मोडस पोनस वापरला. नॉट ए ला नॉट ए गेला आणि राहिलंय नॉट सी. एक काम झालं. आता आपल्याला सी ऑर डी अँड ई मधून सी काढून टाकू शकतो, कारण काय आता आपल्याकडे सिंगल सी आहे. मग याला काढून कसं टाकायचं, तर डिस्जंक्शन असते आम्ही वापरलाय डिस्जंक्टिव्ह सिलोजिझम, जो आपल्याला काय म्हणणार आहे, ज्या ज्यावेळी 2 ऑप्शन दिलेले असतील एखादा ऑप्शन डिनाय होईल, दुसरा ऑप्शन अफर्म होईल. याचा अर्थ काय, सी ऑर डी अँड ई मधून मी नॉट सी काढून टाकला, मग राहिलं काय डी अँड ई. एक काम झालं. आता ई ला बाहेर काढायचं होतं, मी काय केलं, हे आता कंजंक्शन आहे. मग कंजंक्शनचा रूल ऑफ इन्फरन्स काय म्हणतो, ज्या ज्यावेळी एखादं कंजक्टिव्ह प्रपोजिशन ट्रू असेल त्यावेळी लक्षात ठेवायचं त्याचे दोन्ही घटक खरे आहेत. कारण काय दोन्ही घटक खरे असल्यानंतर ती गोष्ट सत्य आहे मान्य केली जातं. म्हणून आपण काय केलं,
डी आणि खरं असेल तर रूल ऑफ सिम्प्लिफिकेशन म्हणतोय कोणताही घटक कन्क्लुजन मध्ये घ्या. आपण डी घेतला कारण आपल्याला डी हवाय. अर्ध काम झालंय. आता आपल्याला एक ऍड करायचा होता. लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जर खरी असेल तर त्याचं डिस्टिंक्शन इतर कोणत्याही गोष्टी बरोबर करा, ते व्हॅलिडच राहील. कारण काय, ऍटलीस्ट वन मस्ट बी ट्रू असा ऑरचा रूल आहे. म्हणून इकडे आपण काय केलं, रूल ऑफ ऍडिशन केला आणि डी ऑर एफ ही कन्क्लुजन अचीव्ह केलेलं आहे. एक्झाम्पल समजलंय का बघा? काही शंका असतील, एखादी स्टेप समजली नसेल, एखादी गोष्ट का केली हे समजली नसेल तर अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करा. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सोडवताना तुम्हाला आधीच क्लिअर करून सांगतोय, ही जी काही मी एक्झाम्पल घेतोय, ही एक्झाम्पल तुम्हाला देण्याचं कारण तुमचे जे काही रूल आहेत ते तुम्हाला प्रॉपर समजावेत, ते रूलचं अंडरस्टँडिंग व्हावं आणि त्याचं ऍप्लिकेशन कसं होतं हे समजावं. अशा प्रकारे फॉर्मल प्रूफ ऑफ व्हॅलिडिटी प्रूव्ह करण्याचा क्वेश्चन येत नाही. फक्त जे काही तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलंय, 9 रूल ऑफ इन्फ्लुअन्स असतील आणि रूल ऑफ रिप्लेसमेंट असतील, याच्यावरच क्वेश्चन येतात. अशा प्रकारची गोष्ट बिल्ड करायचं येत नाही. फक्त रूलचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन समजण्यासाठी ही एक्झाम्पल सोडून घ्यावी लागतात. पुढे रूल्स ऑफ रिप्लेसमेंट. आता इकडे आपल्याला काय असेल, राईट साइड लेफ्ट साइड. इकडे एक गोष्ट लक्षात ठेवायची, रूल्स ऑफ रिप्लेसमेंट काय सांगणार आहे, एखादी गोष्ट कोणत्या गोष्टीने रिप्लेस करता येईल. मग पी अँड क्यू असेल तो पी ऑर क्यू रिप्लेस होईल, पी ऑर क्यू असेल तो पी अँड क्यू रिप्लेस होईल. कारण या गोष्टी इक्विव्हॅलंट असल्यामुळे एकमेकांना रिप्लेस करू शकतात. दुसरी गोष्ट, रूल्स ऑफ रिप्लेसमेंट संदर्भात स्पेशालिटी एक आहे, रूल्स ऑफ इन्फ्लुअन्स एका वेळी कम्प्लीट प्रिमाइसला ऍप्लिकेबल होऊ शकत होते. पण रूल ऑफ रिप्लेसमेंट अशा प्रकारचे रूल आहेत की त्या प्रिमाइसच्या पार्टला पण होऊ शकते, ऍप्लिकेबल होऊ शकतात. म्हणजे काय, थोडस एक मिनिट मागे जाऊया. इकडे जर विचार केला असेल सी और डी अँड ई, तर अशा ठिकाणी जर रूल ऑफ इन्फ्लुअन्सचा विचार केला तर तो पूर्ण या प्रिमाइसला ऍप्लिकेबल होईल. पण जर तो रूल ऑफ रिप्लेसमेंट असेल तर तो डी अँड ई ला पण ऍप्लिकेबल सिंग्युलरली होऊ शकेल और मे बी सी ला पण होऊ शकेल. अशा प्रकारे कोणत्याही प्रिमाइसच्या कोणत्याही छोट्याशा भागाला सुद्धा ऍप्लिकेबल होण्याचं जे काही काम आहे ते रूल ऑफ रिप्लेसमेंट करू शकतात. आता यापुढे महत्वाची गोष्ट आहे, मी नंबर 10 पासून का सुरू करतो, तर याचं कारण आहे रूल ऑफ इन्फ्लुअन्स 9 आहेत. मग त्यापासून आपण कंटिन्यू केल्यामुळे मी नंबर 10 पासून सुरू केलंय. पहिला रूल आहे डी मॉर्गन्स लॉ. हा काय म्हणतोय बघा, पी अँड क्यू निगेटिव्ह असेल, हे इक्विव्हॅलंट असेल, निगेटिव्ह पी और निगेटिव्ह क्यू. याचं कारण काय, तर याचं कारण कंजक्टिव्ह प्रपोजिशनचं नेचर. कंजक्टिव्ह प्रपोजिशन म्हणजे अँड असणारं वाक्य. मग अँड असणाऱ्या वाक्याची बेसिक नीड काय आहे, दोन्ही घटक बरोबर असतं. मग हे अँड असणारं वाक्य कधी निगेटिव्ह कधी फॉल्स असेल, ज्यावेळी दोघांपैकी कोणताही ऍटलिस्ट एक घटक खोटा निघेल. म्हणून तिकडे काय म्हटलंय, ज्या ज्यावेळी पी अँड क्यू निगेटिव्ह असेल त्यावेळी दोन पॉसिबिलिटी असतात, एक तर पी निगेटिव्ह असेल किंवा क्यू निगेटिव्ह असेल. कारण काय, कंजक्टिव्ह प्रपोजिशन मध्ये दोन्ही घटक खरे असले तरच वाक्य खरं असतं. मग एखादा घटक जर खोटा निघाला तर वाक्य संपूर्ण खोटं आहे असं मानलं जातं. कारण काय, अँडने त्यांना एकजीव करण्याचं, एकत्र आणण्याचं काम केलेलं असतं. म्हणजे बघा, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, ही गोष्ट असेल व्हॅलिड आहे. पण मी म्हणतोय सूर्य पूर्वेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो. आता झालंय काय, पूर्वेला मावळतो हा जो काही घटक आहे त्यामुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ बदललेला आहे, चुकीचा झालेला आहे. म्हणूनच इकडे काय म्हटलंय, ज्या ज्यावेळी पी आणि क्यूचं वाक्य असेल ते निगेटिव्ह, याचा अर्थ काय, एक तर पी चुकीचा आहे किंवा क्यू चुकीचा आहे. कारण काय, दोन्ही घटक बरोबर तरच कंजक्टिव्ह प्रपोजिशन बरोबर. एक घटक चुकला तर ते पूर्ण वाक्य चुकीचं ठरतं. त्यामुळे दोन्ही पॉसिबिलिटी इकडे सांगितलेल्या आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचंय, ज्या ज्यावेळी निगेटिव्ह पी अँड क्यू येईल त्याच्यावेळी त्याला आपण रिप्लेस करू शकतो निगेटिव्ह पी और निगेटिव्ह क्यू. त्याचप्रमाणे ज्या ज्यावेळी वाक्यामध्ये निगेटिव्ह पी और निगेटिव्ह क्यू येईल त्याच वेळी आपण त्याला रिप्लेस करू शकतो निगेटिव्ह पी अँड क्यू ने. आता पुढे येऊया डिसजंक्टिव्हच्या संदर्भात. निगेटिव्ह पी और क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेटिव्ह पी अँड निगेटिव्ह क्यू. आता याचा संबंध सुद्धा नेचर ऑफ डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन मध्ये आहे. म्हणजे बघा, पी और क्यू अशा प्रकारचं वाक्य आपण कधी खोटं मानू शकतो, ज्यावेळी दोन्हीचे दोन्ही घटक चुकीचे आहेत. समजा तुम्हाला विचारलं आता चॉकलेट हवाय की अजून एखादी गोष्टी हवी आहे, समजा माझ्याकडे दोघांपैकी काहीच नाही आहे, तर अशा वेळी माझं वाक्य चुकीचं आहे. कारण काय, ज्या ज्यावेळी आपण ऑरच्या वाक्याचा विचार करतो त्यावेळी ऍटलीस्ट वन मस्ट बी ट्रू असा बेसिक रूल आहे. येते लक्षात. त्यामुळे काय, हे वाक्य खोटं असण्यासाठी काय असणं गरजेचं आहे, दोन पैकी दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. जर मी म्हणतोय 2+2चं उत्तर सांगा आणि मी तुम्हाला ऑप्शन देतोय 5 आणि 7, आता काय झालं, दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत म्हणून माझं जे काही ऑरचं वाक्य आहे ते चुकीचं आहे. त्यावेळी जर मी तुम्हाला ऑप्शन दिले असते 2+2 याचं उत्तर सांगा, ऑप्शन आहे 4 आणि 5. आता 4 असल्यामुळे ते ऑरचं वाक्य बरोबर आलं असतं. पण जर दोन्ही ऑप्शन चुकीचे आले तर वाक्य चुकीचं. म्हणजेच काय, पी और क्यू निगेटिव्ह कधी होतील, ज्यावेळी पी पण चुकीचा असेल आणि क्यू पण चुकीचा असेल. कारण काय, ज्या ज्यावेळी वाक्य असतं डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन त्यावेळी त्याचा बेसिक नेचर म्हणतो की एक तरी ऑप्शन बरोबर पाहिजे. याचाच अर्थ काय, डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन कधी खोटं असेल, ज्यावेळी एकही ऑप्शन बरोबर नसेल, सगळं चुकीचं असेल तर. म्हणून आपण इकडे अँडचा वापर केलाय. म्हणजे काय,
पी पण चुकीचा आहे आणि क्यू पण चुकीचा आहे. अशा प्रकारे जर दोघे जण चुकीचे असतील तर अशा वेळी डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन चुकीचं असेल. म्हणजेच काय, निगेटिव्ह पी ऑर क्यू इज रिप्लेसेबल बाय निगेटिव्ह पी अँड निगेटिव्ह क्यू. त्याचप्रमाणे निगेटिव्ह पी अँड निगेटिव्ह क्यू इज रिप्लेसेबल बाय निगेटिव्ह पी ऑर क्यू. हा होता डिमॉर्गन्स लॉ. पुढे होतो कम्युटेटिव्ह लॉ कडे. हा अगदी सोपा आहे. हा काय म्हणतोय, पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू ऑर पी. त्याचप्रमाणे पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू अँड पी. याचं कारण काय, ऑर आणि अँड हे अशा प्रकारचे शब्द आहेत ज्याची आजूबाजूच्या टर्मची जागा बदलल्यामुळे अर्थ बदलत नाही. म्हणजे बघा, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो अशा प्रकारचं वाक्य आहे पी अँड क्यू. ते मी करतोय, सूर्य पश्चिमेला मावळतो आणि पूर्वेला उगवतो. काही फरक पडलाय का, ट्रूथ व्हॅल्यू बदलली का, नाही. याचा अर्थ काय, ज्यावेळी अँड वाला वाक्य असेल, कंजक्टिव्ह असेल, त्यावेळी पी अँड क्यू ची जागा तुम्ही पी अँड पी ने घेऊ शकता, काही फरक पडत नाही. तेच ऑप्शनचं आहे. तुम्ही आलं आणि तुम्हाला विचारलं चहा हवाय की कॉफी हवी आहे, आणि त्याचऐवजी तुम्ही आलं आणि तुम्हाला पुन्हा विचारतोय कॉफी हवी की चहा हवाय, काही फरक पडलाय का अर्थामध्ये, ट्रूथ व्हॅल्यू मध्ये, नाही. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्यावेळी ऑर असेल किंवा अँड असेल त्याच्यावेळी पी अँड क्यू ची जागा तुम्ही क्यू अँड पी ने घेऊ शकता. जागा बदलली तरी अर्थ बदलत नाही. हा सिंपल रूल आहे कम्युटेटिव्ह लॉज. पुढे येऊया असोसिएटिव्ह लॉज. हा आता काय म्हणतोय बघा, पी ऑर इन ब्रॅकेट क्यू ऑर आर इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू ऑर आर. त्याचप्रमाणे पी अँड इन ब्रॅकेट क्यू अँड आर इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू अँड आर. इकडे पण तीच गोष्ट आहे. तुम्हाला आता गणिताचं एक्झाम्पल सांगतो. जर तुम्हाला मी असं सांगितलं की 2 गुणक कंसात 3+1, उत्तर काय येईल, 3+1 4 गुणक 2 8, बरोबर आहे. त्याऐवजी मी तीच गोष्ट अशी रिप्रेझेंट केली की 2 गुणक 3 अधिक 2 गुणक 1, आता उत्तर काय येईल 8. हीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे की तुम्ही पी और क्यू और आर घ्या किंवा पी और क्यू आणि ब्रॅकेटच्या बाहेर आर घ्या. त्याचप्रमाणे पी अँड इन ब्रॅकेट क्यू अँड आर घ्या आणि इकडे पी अँड क्यू अँड आर घ्या. अर्थ बदलत नाही, कारण आणि असेल किंवा किंवा असेल, या ठिकाणी अशा प्रकारच्या त्या ठिकाणी जागा बदला किंवा तुम्ही हे जे कंस आहेत ते बदला, अर्थ बदलत नाही. एवढंच सांगतोय असोसिएटिव्ह लॉज. म्हणून तुला मॅथ्सचं एक्झाम्पल घेतलं की 2 गुणक 3+1 असेल, अशा प्रकारचे एक्झाम्पल असेल, उत्तर 8च येणार आहे. आणि त्याऐवजी ब्रॅकेट बदलून काय करतोय, 2 गुणक 3 अधिक 2 गुणक 1 करतोय, उत्तर 8च येते. तीच गोष्ट असोसिएटिव्ह लॉ मध्ये आहे. ज्यावेळी ऑर येईल त्याच्यावेळी हे ब्रॅकेट तुम्ही चेंज करू शकता. त्याप्रमाणे ज्यावेळी अँड येईल त्यावेळी सुद्धा ही जी काही ब्रॅकेट आहे पोझिशन तुम्ही चेंज करू शकता, वाक्याचं मिनिंग बदलणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, पी ऑर इन ब्रॅकेट क्यू ऑर आर इज रिप्लेसेबल बाय पी ऑर क्यू इन ब्रॅकेट त्यानंतर ऑर आर. त्याचप्रमाणे पी अँड इन ब्रॅकेट क्यू अँड आर इज रिप्लेसेबल बाय पी अँड क्यू ब्रॅकेट कम्प्लीट अँड आर. म्हणजे या गोष्टी एकमेकाला रिप्लेस करू शकतात. तिन्ही रूल समजलेत का बघा, एकदम साधे सोपे रूल आहेत. समजलं असेल तर त्यावेळी विचारत जा. ओके, पुढे रूल नंबर 13 डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज. आता हा काय म्हणतोय ते बघा. पुन्हा एकदा तीच गोष्ट आहे, मगाशी जे आपण केलेलं होतं असोसिएटिव्ह लॉजच्या संदर्भात तेच. तिकडे आपण काय करतोय, आता आपण कंजक्शन प्लस डिसजंक्शन एकत्र घेतोय. पी अँड क्यू आर आर इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू और पी अँड आर. काही फरक पडतोय का, इकडे बघा. 2 × 3 + 1, उत्तर काय येणार आहे 8, बरोबर आहे. आणि 2 × 3 + 2 × 1, उत्तर काय येणार आहे 8. हीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे बघा, पी और इन ब्रॅकेट क्यू अँड आर इज इक्विव्हॅलंट टू पी और क्यू अँड पी और आर. कारण काय, पी आणि हे ब्रॅकेटमध्ये क्यू आर आणि आर आहे, त्याचा अर्थ काय, पी और क्यू असू शकेल आणि पी और आर असू शकेल. मग तीच गोष्ट आपण इकडे एक्सप्लेन करायचं किंवा एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून साधी सोपी गोष्ट लक्षात घ्या, पी अँड इन ब्रॅकेट क्यू आर आर इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू और पी अँड आर. त्याचप्रमाणे पी अँड क्यू और पी अँड आर इज रिप्लेसेबल बाय पी अँड क्यू और आर. काय करतो, लक्षात आलंय, कंस ज्यावेळी येतो आणि इकडे अँडचं चिन्ह येतं, याच्यावेळी आपण असं अज्युम करू शकतो की पी आणि क्यू ला सुद्धा संबंध होतोय, त्यानंतर ऑरचं चिन्ह घ्या, पी आणि आरचा पण संबंध येतोय. त्याचप्रमाणे इकडे पी और इन ब्रॅकेट क्यू अँड आर इज रिप्लेसेबल बाय पी और क्यू अँड पी और आर. कारण काय, हे ऑरचं चिन्ह आल्यानंतर पी ला ऑप्शन क्यूचा येतोय अँड पी ला ऑप्शन आरचा येतोय. मिनिंग काही बदलत नाही. म्हणजेच काय, याने ही गोष्ट रिप्लेस होते आणि याने पुन्हा एकदा ही गोष्ट रिप्लेस होऊ शकते. म्हणजे एकमेकांच्या गोष्टी जागा येऊ शकतात. पुढे रूल्स ऑफ डबल निगेशन. हा काय म्हणतोय, पी इज इक्विव्हॅलंट टू नॉट नॉट पी. याचा अर्थ काय, एखादी गोष्ट दोनदा डिनाय करणं म्हणजे ती गोष्ट अफर्म करणं असं होतं. एक्झाम्पल बघा, पीचं एक्झाम्पल, मी कॉलेजला जातोय. आता ही गोष्ट मी दोनदा डिनाय करतो, मग काय अर्थ होतोय ते बघा. हे म्हणणं खोटं आहे की मी कॉलेजला जात नाही.
आता कॉलेजला जात नाही हे जर खोटं असेल तर याचा अर्थ काय, मी कॉलेजला जातोय. म्हणजेच काय, ज्या वेळी आपण एखादी गोष्ट दोनदा डिनाय करतो त्यावेळी ती गोष्ट अफर्म करण्यासारखंच आहे. म्हणून काय, पी इज रिप्लेसेबल बाय नॉट पी. कारण काय, दोनदा एखादी गोष्ट डिनाय करणं म्हणजे ती गोष्ट अफर्म करणं. पुढे तो रूल्स ऑफ ट्रान्सपोजिशन हा काय म्हणतोय बघा, पी देन क्यू असेल आणि यांची जागा बदलायची असेल तर आपण काय करू शकतो, निगेटिव्ह क्यू ते निगेटिव्ह पी. याचं कारण काय, सोपं आहे. पी आहे एक्सपेरिमेंट, क्यू आहे रिझल्ट, बरोबर आहे. म्हणजे पी नावाची घटना घडली तर क्यू नावाची घटना किंवा रिझल्ट घडणारच आहे. रिप्लेस करायचं असेल तर आपण असं का करतोय, त्याचं कारण काय, क्यू नावाचा रिझल्ट घडला नसेल तर याचा अर्थ काय, पी नावाचं एक्सपेरिमेंटच घडलं नाही. येथे लक्षात, अर्थ समजून घेतलं तर पटकन लक्षात येईल. हे आहे एक्सपेरिमेंट, हे आहे रिझल्ट. हे एक्सपेरिमेंट जर केलं तर क्यू नावाचा रिझल्ट होणारच आहे. यांची जागा बदलताना काय करायचंय, क्यू नावाचा रिझल्ट झाला नाही याचा अर्थ पी नावाचं एक्सपेरिमेंट केलं नाही. म्हणजेच काय, पी आणि क्यू ची जर जागा बदलायची असेल, पी देन क्यू ची, तर आपण काय करायचंय, निगेटिव्ह क्यू देन निगेटिव्ह पी. कारण काय, रिझल्ट डिनाय झालाय किंवा रिझल्ट येत नाही याचा अर्थ काय, एक्सपेरिमेंट प्रॉपर झाला नाही किंवा एक्सपेरिमेंट चुकीचा आहे. तिन्ही रूल समजलेत का बघा. शंका असतील तर बिंदास विचारत जा, इतरांची भीड बाळगू नका. कारण हे रूल समजणं महत्वाचं आहे. या रूल्स वरच प्रत्येक वेळी क्वेश्चन येतात. पुढे जातोय, रूल नंबर 16, मटेरियल इम्प्लिकेशन. इकडे काय म्हटलंय बघा, पी देन क्यू इज इक्विव्हॅलंट टू नॉट पी ऑर क्यू. आता याचा अर्थ काय, एखादा एक्सपेरिमेंट आहे, पी नावाचं एक्सपेरिमेंट केल्यानंतर क्यू नावाचा रिझल्ट देतोय. याच्यातनं किती पॉसिबिलिटी आहे, एक पॉसिबिलिटी असेल एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होईल म्हणजे क्यू येईल, आणि दुसरी असेल जर रिझल्ट हवा तो आला नाही तर एक्सपेरिमेंट चुकीचा आहे. म्हणजे बघा, पेट्रोल आगी जवळ नेल्यानंतर भडका उडतो, अशा प्रकारचं जर एक्सपेरिमेंट असेल तर यातनं काय परिणाम होऊ शकतात, एक तर आगीचा भडका उडेल म्हणजे क्यू येईल, किंवा जर पेट्रोल आगीजवळ नेलं, भडका उडाला नाही, आग विझली, तर याचा अर्थ काय, एक्सपेरिमेंट चुकीचं असेल. हीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे. कोणत्याही एक्सपेरिमेंट मधून दोन रिझल्ट पॉसिबल होऊ शकतात, एक तर ते एक्सपेरिमेंट चुकीचा निघेल किंवा हवा तो रिझल्ट निघेल. म्हणून काय, पी देन क्यू इज रिप्लेसेबल बाय नॉट पी ऑर क्यू. इकडे नॉट पी अँड क्यू म्हणजे काय, तर क्यू आहे एक्सपेरिमेंटचा रिझल्ट आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे एक्सपेरिमेंट चुकीचा निघणं. याचाच अर्थ पी देन क्यू कॅन बी रिप्लेस्ड बाय नॉट पी ऑर क्यू. त्याचप्रमाणे नॉट पी ऑर क्यू कॅन बी रिप्लेस्ड बाय पी देन क्यू. पुढचा रूल आहे रूल ऑफ मटेरियल इक्विव्हॅलन्स और बाय कंडिशनल. आता बाय कंडिशनलचा आधी अर्थ काय, तर ही जी काही गोष्ट आहे किंवा ही जी काही टर्म आहे किंवा हा जो काही वाक्याचा प्रकार आहे, हा आपला मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन मध्ये झालेला आहे. जनरली आपण वाक्य इफ आणि देनची बघतो, पण वाक्य बाय कंडिशनल आपण कधी म्हणतो, ज्यावेळी वाक्य असतं इफ अँड ओनली इफचं. फॉर एक्झाम्पल बघा, अ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर इफ अँड ओनली इफ इट इज इक्विलॅटरल. याचा अर्थ काय, एखादा त्रिकोण आहे त्याचे सर्व कोण समान आहेत, आपण त्याच वेळी मानू शकतो ज्यावेळी त्याचे सर्व बाजू समान आहेत. इकडे होतंय काय माहितीये, ते दोघे जण एकमेकांना इम्प्लाय करायचं काम करतायत. म्हणूनच आपण इकडे हे अशा प्रकारे रिप्रेझेंट केलंय. म्हणजे काय, बाजू समान असतील तर कोण समान असणार आहेत, कोण समान असतील तर बाजू समान असणार आहेत. कधी असं तुम्हाला त्रिकोण मिळणार नाही ज्याच्या बाजू आहेत ते विषम आहेत, म्हणजे काय, ऑड आहेत, आणि तरी पण त्याचे कोण समान आहेत. म्हणजे काय, इकडे पी क्यू ला इम्प्लाय करतोय आणि क्यू पी ला करतोय. हे जिकडे सांगितलेलं आहे. ज्या जे वाक्य असेल पी इज बाय कंडिशनल टू क्यू, त्याच्या वेळी लक्षात ठेवायचं पॉसिबिलिटी काय असतात, पी देन क्यू अँड क्यू देन पी. कारण काय, हे दोघे जण एकमेकाला कायम इम्प्लाय करत राहणार, एकमेकांकडे बोट दाखवतच राहणार. म्हणजे काय, ज्या ज्यावेळी त्याच्या बाजू समान त्याच्यावेळी त्याचे कोण समान. म्हणून याला मला याला इक्विअँग्युलर म्हणूया, याला इक्विलॅटरल म्हणूया. ज्या ज्यावेळी इक्विअँग्युलर येणार आहे त्याच्यावेळी तो इक्विलॅटरल असणारच आहे. त्याचप्रमाणे ज्या ज्यावेळी तो इक्विलॅटरल असणार आहे त्याच्यावेळी तो इक्विअँग्युलर असणार आहे. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन आहे, या दोन्ही पॉसिबिलिटी होणारच आहेत, म्हणून आपण यांना बाय कंडिशनल मानतोय. पुढे आता बघूया बाय कंडिशनल प्रपोजिशन मध्ये काय काय होऊ शकतं, पॉसिबिलिटीज काय. एक तर पी अँड क्यू हे दोन्ही खरे असतील तरच ते वाक्य बरोबर असेल, किंवा पी अँड क्यू दोन्ही चुकीचे असतील त्यावेळी ते वाक्य चुकीचं असणार आहे. याचा अर्थ काय, ज्यावेळी आपण म्हणतो की पुन्हा एकदा तेच एक्झाम्पल, अ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर इफ अँड ओनली इफ इज इक्विलॅटरल. याचा अर्थ काय, एखादा त्रिकोण जो आहे त्याची जर सर्व कोण समान असतील तर त्याचे सर्व बाजू पण समानच असणार आहेत, अशा प्रकारचं असेल. इकडे पॉसिबिलिटीज काय, एक तुम्हाला त्रिकोण मिळणं त्याची बाजू पण समान आहे आणि कोण पण समान आहे, आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे अशा प्रकारचा त्रिकोण मिळतोय त्याच्या बाजूही समान नाहीत आणि कोणही समान नाहीत. इफ अँड ओनली इफच्या वाक्यामध्ये दोनच पॉसिबिलिटी असतात, एक तर दोन्ही घटना ज्या सांगितल्या आहेत, जे इफ अँड ओनली इफने एकमेकाला इम्प्लाय करायचं काम करत आहेत, त्या दोन्ही घटना सत्य असणं किंवा दोन्ही भाग आहेत ते खोटे असणं. एक भाग खोटा आणि दुसरा खरा अशी भाग होत नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, रूल ऑफ मटेरियल इक्विव्हॅलन्स आपण काय करतोय,
तर P इज इक्विव्हॅलंट टू Q मध्ये आपण दोन पॉसिबिलिटी बघितल्या. पहिली होती P देन Q आणि Q देन P, कारण काय ते एकमेकाला इम्प्लाय करतात. इकडे आपण काय केलं, P इज बाय कंडिशनल टू Q मध्ये याचा रिझल्ट काय होऊ शकतो, एक तर दोघेही जण खरे असतील किंवा दोघेही जण चुकीचे असतील आपण बघितलेलं आहे. पुढे तो रूल ऑफ एक्सपोर्टेशन. आता हा रूल काय म्हणतोय तर कंडिशनल प्रूफच्या इन डिटेल आपण हा रूल बघणार आहोत. इकडे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, P अँड P देन R कॅन बी रिप्लेस्ड बाय P देन Q देन R. आता इकडे बघा, इकडे वाक्याचा अर्थ चेंज होत नाही. तसं ते तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. जर आता आपण P, Q आणि R आहे, याच्यात आपण म्हटलं की जर पाऊस आणि ऊन एकाच वेळी असेल तर इंद्रधनुष्य असते. इकडे याला पाऊस मानूया, याला ऊन मानूया, याला इंद्रधनुष्य मानूया. इकडे आपण काय म्हणतोय, पाऊस आणि ऊन असेल, हे एकाच वेळी असेल तरच इंद्रधनुष्य असते. आता आपण याला या सिम्बॉल मध्ये बसून बघूया अर्थ बदलतोय का. जर पाऊस पडतोय आणि जर त्याच वेळी ऊन असेल तर इंद्रधनुष्य आहे. वाक्यात काही फरक पडलाय का किंवा अर्थात काही बदल झालाय का, नाही. इकडे फक्त आपण काय म्हणतो, पाऊस आणि ऊन आलं की इंद्रधनुष्य असतं. इकडे आपण काय केलं, जर पाऊस असेल आणि जर ऊन असेल तर इंद्रधनुष्य असेल. इकडे आपण काय केलं, दोनदा इफचा वापर केलाय फक्त, आणि इकडे आपण अँड आणि इफचा वापर केलाय, पण मिनिंग मध्ये कोणताही बदल झालेला नाही. आता इन डिटेल एक्सपोर्टेशन रूल आपण एक कंडिशनल प्रूफ मध्ये एक्सप्लेन करणार आहे. पुढे रूल ऑफ टॉटोलॉजी. रूल ऑफ टॉटोलॉजी काय म्हणतो, एखादी गोष्ट नेहमी खरी असणं. मग समजा पी नावाची गोष्ट खरी आहे आणि ती आपण पी और पी केली तर काहीच फरक पडत नाही. त्याचप्रमाणे पी नावाची गोष्ट खरी असेल तर ती पी आणि पी करून पण काहीच फरक पडत नाही. याचा अर्थ काय, पीचं एक्झाम्पल घ्या, सूर्य पूर्वेला उगवतोय. मी आता डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन तयार केलं, सूर्य पूर्वेला उगवतो किंवा सूर्य पूर्वेला उगवतोय. काही फरक पडलाय का, नाही. ऍटलीस्ट वन मस्ट बी ट्रू. इकडे दोन्ही ट्रू आहेत, काहीच फरक पडत नाही. कारण काय, पी ओरिजिनली खरा आहे. मग त्याचं डिस्टिंक्शन कोणाही सोबत करा किंवा स्वतः सोबत करा तरी फरक पडत नाही, कारण हा नेहमी बरोबर राहणार आहे. त्याचप्रमाणे पी इज इक्वल टू पी अँड पी. इकडे मी तीच गोष्ट केली, पी म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. वाक्य तयार केलं, सूर्य पूर्वेला उगवतोय आणि सूर्य पूर्वेला उगवतो. काही फरक पडला का, नाही. कारण काय, मुळातच पी हा खरा आहे. याचा अर्थ काय, जर एखादी गोष्ट ओरिजिनली खरी असेल तर तिचं डिस्जंक्शन ते स्वतःसोबत करा किंवा तिचं कंजंक्शन कोणाही सोबत करा किंवा स्वतःसोबत करा, काहीही फरक पडत नाही, अर्थ तोच राहतोय. त्यामुळे होणार काय, पी कॅन बी रिप्लेस्ड बाय पी और पी आणि पी कॅन बी रिप्लेस्ड बाय पी अँड पी. रूल समजला काय बघा. एखादा रूल समजला नसेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. ओके, पुढे जातोय. आता आपण बघूया, ऍक्च्युअल जर तुम्हाला असं वाक्य दिलं आणि सांगितलं की कंडिशनल प्रूफ करायचं नक्की काय करायचं असेल, तर इकडे बघा, इफ इट हॅज रेन हेवीली अँड देअर इज हाय टाइड देन रोड्स आर फ्लोडेड. देअर इज हाय टाइड बट रोड्स आर नॉट फ्लोडेड, देअरफॉर इट हॅज नॉट रेन हेवीली. आता आपण काय करूया, इफ इट हॅज रेन हेवीली आहे, ही जी काही टर्म आहे हेवी रेनची, त्यासाठी मी आर वापरतोय, हाय टाइड साठी मी टी वापरतोय आणि फ्लोड साठी मी एफ वापरतोय. पहिल्यांदा एक गोष्ट करायची, कोणत्या गोष्टीसाठी काय कोणता अक्षर वापरणार ते बघा. त्यामुळे मी आर टी एफ तीन अक्षरं घेतली. आता आपल्याला अरेंज करायचं आहे. अरेंज करताना मी काय करतोय बघा, इफ इट हॅज रेन हेवीली अँड देअर इज हाय टाइड, यांचा अर्थ काय, डॉट, मग आर अँड टी. रेन हेवीली साठी आर, हाय टाइड साठी टी. त्यापुढे काय, देन रोड्स आर फ्लोडेड, याचा अर्थ काय, हे झालं एक कम्प्लीट ब्रॅकेट, याची सुरुवातीला एक आणि नंतर देन. जिकडे देन येतो तिकडे आपण हॉर्शी वापरतो, म्हणजे इंटिग्रेशनचं चिन्ह वापरतो, आणि पुढे फ्लोडेड साठी एफ. मग फर्स्ट प्रिमाइस तयार झाली, आर अँड टी देन एफ. पुढे देअर इज हाय टाइड बट रोड्स आर नॉट फ्लोडेड. आता लक्षात घ्या, बट हा ऍज अ कंजंक्शन आपण वापरतो. बट मुळे ऑप्शन तयार होत नाही किंवा बट मुळे एखादं कारण, इफ आणि देन सारखी शक्यता पण तयार होत नाही. बट सुद्धा दोन गोष्टी जोडण्याची वापरतो. आपण काय करायचं आहे, बट आला तर आपण अँडचं चिन्ह वापरायचं आहे. होणार काय, हाय टाइड साठी आपण टी म्हटलेला आहे, मग टी घेतला, बट साठी डॉट घेतला आणि नॉट फ्लोडेड साठी नॉट एफ घेतलाय. इकडे निगेशन असल्या आम्ही निगेशनचं चिन्ह घेतलंय. आणि आता कन्क्लुजन मध्ये आपल्याला काय करायचंय, नॉट आर. हे कसं अरेंज केलं समजलंय का. पहिल्यांदा कोणत्या टर्म साठी मी कोणतं कॅपिटल लेटर घेणार आहे ते बघून घेतलं. त्यानंतर ते टर्म लक्षात घेतल्या की रेन हेवीली अँड हाय टाइड म्हटलेलं आहे, मग आर अँड टी. देन साठी हॉर्स शू आणि फ्लोडेड साठी ए, एक प्रिमाइस तयार झाली. त्याच्यानंतर देअर इज हाय टाइड बट रोड्स आर नॉट फ्लोडेड म्हटल्यानंतर काय, हाय टाइड साठी टी. त्याच्यानंतर बट साठी मी अँड घेतलाय आणि नॉट फ्लोडेड साठी निगेटिव्ह एफ घेतलाय. आणि कन्क्लुजन काय, नॉट रेन हेवीली म्हणजे नॉट आर. आता आपल्याला नॉट आर पर्यंत पोहोचायचं आहे. आता नॉट आर पर्यंत पोहोचणार कसं, तर आपल्याला इकडे काय करायचं होतं, कन्क्लुजन आहे नॉट आर. इकडे आपल्याला काय मिळतोय, आर अँड टी देन एफ, बरोबर आहे. मग सुरुवातीला आपण काय करूया, या आर ला ब्रॅकेटच्या बाहेर काढूया. मग रूल ऑफ एक्सपोर्टेशन मी फर्स्ट पार्टला अप्लाय केला.
आर देन टी देन एफ. एक काम झालंय. आता आपल्याला टी देन एफ ला काढून टाकायचं आहे, पण त्याला रिप्लेस कसं करणार? त्याच्यासाठी आपल्याला निगेटिव्ह टी आणि निगेटिव्ह एफ लागेल, बरोबर आहे. तो कुठे आहे का? नाही. मग आधी आपण काय करूया, याला प्रोसेस करून आपल्याला हवं तसं बनवून घेऊया. सुरुवातीला आपल्याला निगेटिव्ह हवाय ना, मी डबल निगेशनचा रूल वापरला. हे झालं काय? सॉरी, डबल निगेशनचा रूल फक्त टी ला वापरलाय, नॉट टी अँड नॉट एफ. एक गोष्ट लक्षात घ्या, डबल निगेशनचा रूल मी याला वापरत नाहीये एफ ला. याचं कारण काय? ऑलरेडी एफ हा निगेटिव्ह आहे. त्याला जर मी पुन्हा निगेटिव्ह करायचा प्रयत्न केला तर तो अफर्मेटिव्ह बनेल. आणि ही स्पेशालिटी आहे रूल्स ऑफ रिप्लेसमेंटची, की तुम्ही अर्ध्या भागाला रूल अप्लाय करू शकता. आता आपल्याला मिळालं नॉट टी अँड नॉट एफ. पण यातनं टी देन एफ जाऊ शकतं का? नाही. मग यातनं जाण्याची शक्यता असणारा कोण आहे किंवा कॅपॅसिटी असणारा कोण आहे? तर तो आहे डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन. मग आता काय करूया, याचा आपण डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन तयार करायचा प्रयत्न करूया. मग मी डी मॉर्गन्स लॉ वापरला. तो काय म्हणतोय, ज्या वेळी एखादं कंजक्टिव्ह प्रपोजिशन असेल ते निगेटिव्ह असेल, याचा अर्थ काय? दोन पॉसिबिलिटीज असणार आहेत, एक तर टी निगेटिव्ह असेल किंवा एफ निगेटिव्ह असेल. येथे गोष्ट लक्षात, कंजक्टिव्ह प्रपोजिशनचा बेसिक नेचर काय? बोथ दी टर्म्स मस्ट बी ट्रू. अँड ज्या काही दोन गोष्टी आपण एकत्र आणल्या आहेत ते दोन्हीच्या दोन्ही गोष्टी खऱ्या असल्याच पाहिजे असं कंजक्टिव्ह प्रपोजिशन म्हणतंय. पण इकडे झालंय काय? टी आणि एफ आहे आणि अँड आहे, बरोबर आहे. मग हे जर निगेटिव्ह आहे, याच्या दोन पॉसिबिलिटीज काय? डी मॉर्गन्स लॉ प्रमाणे निगेटिव्ह टी और निगेटिव्ह एफ. पण इकडे तुम्हाला एफ निगेटिव्ह दिसत नाही. कारण काय? तर मी डी मॉर्गन्स लॉ प्रमाणे पुन्हा निगेशन अप्लाय केलं झालंय काय? डबल निगेशन म्हणजे अफर्मेशन. इकडे दोन निगेशन आले, एफ अफर्मेटिव्ह झाला. इकडे ऑलरेडी दोन होते प्लस एक आलं, त्यामुळे झालं काय? एका निगेशनला एक निगेशन जाईल, एक राहिला आणि ब्रॅकेटच्या बाहेर ही गोष्ट जी आहे डिनाय झाल्यामुळे झालेलं आहे अजून एक निगेशन. एक काम झालंय. आता आपल्याला करायचंय काय? याच्यातनं याला आपल्याला बाहेर काढायचं होतं. ओके, मग आता मी काय करतोय, टी और एफ आहे त्याला इम्प्लिकेशन वापरतोय. झालंय काय? टी और एफचं इम्प्लिकेशन काय होईल? निगेटिव्ह टी और निगेटिव्ह एफ. आता मी यातून रिप्लेस करू शकतो. राहिलंय काय? निगेटिव्ह आर. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतोय काय झालंय ते. आर अँड टी देन एफ. आर अँड नॉट एफ. कन्फ्युजन पाहिजे, नॉट आर. इकडे सिंगल आर मला मिळत नव्हता. मी काय केलं, या दोघांना पहिल्यांदा यातनं बाहेर काढायचं ठरवलं. मी पहिल्यांदा कौसातनं टीला बाहेर काढला. कसा? रूल ऑफ एक्सपोर्टेशन, जो काय म्हणतोय, जर इकडे अँड आणि इकडे जर देन असेल तर तुम्ही रिप्लेस करू शकता निगेटिव्ह आर देन इन ब्रॅकेट टी देन एफ. एक काम झालं. आता टी देन एफ तर आपल्याकडे आहेत, पण त्यांना रिप्लेस करण्यासाठी आपल्याला टी देन एफ अजून आहेत का? नाही. मग आपल्याला यांना इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि ते कसे असले पाहिजेत? निगेटिव्ह. कारण काय? अफॉर्मेटिव्ह गोष्ट निगेटिव्हने आपण एलिमिनेट करू शकतो. मग मी काय केलं, इकडे बघितलं तर एक निगेटिव्ह होता पण टी नव्हता. मग मी डबल निगेशनचा रूल नंबर 2 ला अप्लाय केला. मग नॉट टी अँड नॉट एफ. आता लक्षात घ्या, फक्त टी ला अप्लाय केलेला आणि डबल निगेशन अप्लाय केल्यामुळे झालं काय? डबल निगेशनचे दोन साईन आले. पुढे मी केलं काय, याला मला काय करावं लागेल, डायरेक्टली इम्प्लिकेटिव्ह मध्ये घेता येऊ शकत नाही. म्हणून मी काय केलं, डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला आणि सुरुवातीला इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन निगेटिव्ह असताना जी स्टेज असते ती अचीव केली. डी मॉर्गन्स लॉ काय म्हणतोय, एखादं कंजक्टिव्ह प्रपोजिशन जर खोटं असेल याचा अर्थ काय, त्यापैकी एखादा एक घटक खोटा आहे. म्हणजेच काय, निगेटिव्ह टी किंवा निगेटिव्ह एफ. पण होतंय काय, डी मॉर्गन्स लॉ आपण निगेशन सांगतोय आणि ऑलरेडी इकडे निगेशन असल्यामुळे एफचं निगेशन, दोन निगेशन याचा अर्थ एक अफर्मेशन गेलं. टीच्या संदर्भात मी निगेशन अप्लाय करायला गेलो, त्या निगेशनला येथील एक निगेशन कमी झालं, पण राहिलं काय, निगेटिव्ह टी. कारण काय, ऑलरेडी दोन होते. डी मॉर्गन्स लॉ काय म्हणतोय, हे कधी चुकीचं असेल, ज्याच्या वेळी एक ना एक घटक जो असेल तो चुकीचा असेल, मग त्याचं निगेशन बाहेर आलं. एक काम झालं. आता आपण काय करू शकतो, ही गोष्ट इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन मध्ये कन्वर्ट करू शकतो. कारण काय, इम्प्लिकेटिव्ह प्रपोजिशन कधी चुकीचं असेल, ज्यावेळी त्याचं एक्सपेरिमेंटल चुकीचं असेल तर रिझल्ट अचीव्ह होईल. मग ती गोष्ट आपण इकडे घेतली, याला इम्प्लिकेशन मध्ये आणलेलं आहे. इम्प्लिकेशन मध्ये आणल्यानंतर आता आपल्याला मिळालाय निगेटिव्ह टी देन एफ. याला आपण याच्यातून वजा केला 3 आणि 6 आणि आपल्याला मोडस टोलन्स वापरून आपण मिळवलाय निगेटिव्ह आर. हे समजलंय का? बघा, काही शंका असेल तर विचारा, कारण थोडंसं किचकट आहे, पुन्हा एक्सप्लेन करावं लागलं असं मलाही वाटतंय. एक काम करा, मीटिंग पुन्हा एकदा जॉईन करा. ही फक्त जे काही एक्झाम्पल आहे तेच एक्सप्लेन करतो तुम्हाला समजेपर्यंत, नंतर आपण आजचं लेक्चर संपवू.